माफ कर रे बजरंगबली. त्या कामाच्या घाईत तुला बघण्याला वेळ पण नाही भेटला रे. ती ये प्यार में क्यों होता है ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता 10 वाजले सकाळचे आणि ना अचानक हर्षल पण नाईट ड्युटी करून आलता आणि ते जर झोपला आणि त्याला एक ढेकून दिसतं पाठवलं नाही का चावतानी. अरे म्हटलं काय चाललंय. तर आम्ही सगळे ना गाद्या बिद्या बघितल्या. सगळ्या गाद्यांच्या साईड एवढी ढेकणांनी ना अशी फार जागा केलेली आहे ना, मोकर ढेकणं होते नाही का, लय चावायचे कुठं पण. त्यामुळे आम्ही सगळे ना रूम खाली केली, बघू शकता तुम्ही. वरची गादी काढली, खालची गादी काढली, ही पण गादी काढली. हर्षलच्याच गादी नाही फक्त, सगळा पसारा पडला इकडे बघा, हे बघू शकता. त्यानंतर आहे ना अजून बाहेर पण आहे ना, बाहेर सगळ्या गाद्या टाकल्यात. हे बघा, सगळ्या गाद्या काढल्यात बाहेर. मोकर ढेकणं होते याच्यावर. लय रक्त पेले भाऊ आमचे, लय रक्त पेले. तरी म्हणलं माझी तब्येत का आहे ना, मला तेच कळत नव्हतं का तब्येत आहे ना. ढेकणांनीच सगळी ऐकायला एवढे मोठाले मोठाले ढेकणं होते, असे जाडचे जाड. अयो कस तरी व्हायला लागलं, रूम मध्ये झोपून नाही वाटत मला तर. त्याला सांगितलंय, ती म्हटली आज आज आला होता तो. आम्ही नाही म्हणते, आम्हाला काय गरज नाही हे करायची, पेस्ट कंट्रोल करायची. भाई खरंच भाई, ते पडदा बिडदा सगळं फेकून दिलंय बघा इकडे खाली. खुर्ची पडलाय पडदा, पडदा पण काढून टाकलाय यार खिडकीचा. त्या पडद्याला लागून वरती आलता असं हर्षलचं म्हणणं होतं. आता सध्या तरी टाकले बाबा, पाऊस आल्यावर परत आतमध्ये घ्यावं लागेल. तोपर्यंत जातील मे बी ढेकणं. तुला नाही घेत हर्षल भाऊ. बघू शकता तुम्ही, सगळी रूम आम्ही रिकामी केली डायरेक्ट. एक पण नाही. आणि भिंतीला चिटकून नाही ठेवायचं आता नाही का, काहीच भिंतीला ना अजिबात चिटकून नाही ठेवायचं. भिंती चिटकून ठेवलं ना ते करतात घर बाई. आपल्याला बी जॉबमुळे याच्यामुळे टाइम नाही भेटत डेली क्लिनिंग वगैरे करायला. सध्या बघा, सकाळी उठल्या अशी परिस्थिती झाली डायरेक्ट. रात्रभर मला एकदा झोपलं काय कळत नाही बाबा, काय चावतंय काय नाही काय नाही. भाई आम्ही आता ठरवलंय सगळं रूमच क्लीन करून टाकायचे डायरेक्ट. आता हर्षलनी ना चालू केले. आता माझ्या अंगात पण लय तर तरी आली. आता मी पण सगळं घेणार आहे बघा. इकडला सगळा पसारा काढून टाकलाय, त्यानंतर इकडला वरचं पण सगळं काढून टाकायचंय, त्याच्यानंतर हे वरचं पण काढायचं सगळं. हर्ष ते गादी पण काढून टाकू. आज नको झोपू तू, जाऊ दे. चला आवरून घेऊ लगेच. तिकडं पडलं रे, तिकडं पडलं. हा समाज हे कुठं पडलं बघ. येऊ चला तेच हरवलं. हे सापडलं सापडलं. हे याला चिटकलं होतं डायरेक्ट लोखंडाला. सापडलं गायज. आपापली भांडी वगैरे पुसून घ्या, आता ठेवून द्या बरं, परत नाही सारखे सारखे नाही काढायचे. क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती, ये प्यार में क्यों होता है ये, प्यार में क्यों होता है. एक दिल है, एक जान है. ओके, डन अंडरस्टँड. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. माफ कर रे बजरंगबली. त्या कामाच्या घाईत तुला बघण्याला वेळ पण नाही भेटला रे. ओके चलो भाई, मला हे जॅकेट सापडले नाही का, आतमधल्या कबड मध्ये होते. याला बुरशी लागली पार बघा. लय प्रीमियम जॅकेट आहे माहिती का. याला जवळपास 4-5 वर्ष झालेत. यांनी लय साथ दिली. हा माझा कप आहे. यांनी ना लय साथ दिली भाऊ आपल्याला, अजून पण आपल्या सोबत आहे. याला बार बघा, पुन्हा ब्लेड पान वगैरे मारलं होतं बार मागून, मला कळलं पण नाही. हे बघा इथं त्याला अजून पण तशीच उभे. फक्त मला जरा आहे ना आता आफ्टर व्हायला लागले. पण याचं मी घरी घेऊन जातो नाही का, आजी वगैरे घालेन. मस्त उभे याला अजून. आणि हे काय माझंच कप आहे वाटतं, रवी वाले नाही का, दिवाळीला देतो चहा प्यायला. पण आपण तर काही चहा पित नाही, कॉफी वगैरे प्यायला. मस्त आहे, चांगला आहे जरा. अजित माळसकर यस. अजून काय काय सापडत आहे काय माहिती. हर्षद बघा इकडं लागलं. अरे तू काहीच ना दिसत रे हर्षद, नाही घेत तुला जास्त.
हर्षल म्हणते मला कॅमेऱ्यात घेऊ नकोस. मी फेमस झालो तर उगाच काहीतरी राडा होईल. हे जॅकेट वगैरे सगळं आता नीट ठेवावं लागेल. बॅगेतच ठेवला असता हर्षवरच्या बॅगेत. मित्रांनो हे बघा किती सारा कचरा निघालाय खालच्या कबड मधून. हे बघा हर्ष बरं आतमध्ये घुसलाय. हळूहळू आम्ही सगळा कचरा काढतोय. इकडे बघू शकता सगळा. विनोद नाही रूमवर. विनोदची काय ड्युटी माहित नाही. आल्यावर पण चांगलंच म्हणेल. ते काय म्हणणार आहे तेव्हा. त्याच्या पण बेडला बग्स झालते. बेड बग्स. आज का दिन क्लिनिंग के नाम. यस झाली ऑलमोस्ट. 10 बाय 10ची रूम आहे. त्यात काय अजून काय आपण काय एवढं काय करणार आहे. झाली ऑलमोस्ट. आता फक्त त्या पुसणाऱ्याला बोलवायचं ना सगळं पुसून घ्यायचं व्यवस्थित. भाई एक अँटिक छत्री भेटली आपल्याला पावसाळा संपल्यावर. संपला एकच महिना राहिला सप्टेंबर. यो मस्त रे. ते विनोदचीच असणार आहे वाटतं मला तर. भारी बाहेर घेऊन जायला. तर मित्रांनो फायनली सगळी रूम पुसून घेतली. आता फक्त नाही कपाट राहिलेत. बाकी सगळे दोन्ही पण खालचे फ्लोअर फक्त हर्षलची गादीचा फ्लोअर राहिले. काढतो ती गादी ते मी पुसून जाईल. हा जाऊ दे. तो पण नाईट करून आलाय. त्याला पण झोपायचंय. तर घेऊ आता कपाटापासून घेऊ राहिलेले. मित्रांनो 15 ऑगस्ट येतोय. त्याच्यामुळे सगळी क्लिनिंग चालू आहे असं तुम्हाला वाटत असेल. पण असं काय नाहीये. डेकनांनी पण आमची झोपणं मुश्किल करून टाकलं होतं. त्याच्यामुळे गाद्या काढल्या आणि मग सगळ्या खिडक्या बिडक्या आता घेतोय पुसून. जे जाळ्या झालेत रे बघी खिडक्या बिडक्या पुसायला. मॅडम काय राव बघा जरा इकडे. साहेब जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असं हर्ष म्हणतोय गाण्याच्या आधी गाणी गेल्यानंतर मला माहिती साहेब चेष्टेवर घेणार आहे. मला लावून नाही घेणार. जेलच आहे भाई. कोण मी ना. काका मला वाचवा. काका मला वाचवा. मला बाहेर घ्या. परत मी असं करणार नाही. पडके देऊ फेकून. आपल्याकडे फडकी रे रुबी म्हणली आपल्याला दिलेली आहे बघ. वर्षाला 2 ड्रेस आहे ना. जुने काय वापर करणार आहे. नुसतं पुसून घ्यायचं. मित्रांनो रूम मध्ये एवढा कचरा निघालाय ना. आता ते कचरा टाकण्यासाठी आम्ही मॅडम काही ना पिशवी घ्यायला आलो. मी आता काळी पिशवी घेतो मोठी नाही का. सगळा कचरा भरून खाली आणतो. रूम मध्ये पाऊल टाकायला पण जागा नाही राहिली. एवढं म्हणजे बेकार परिस्थिती झाली. फायनली आपल्याला बॅग भेटली काळी बॅग. तर चला आता त्याच्यात सगळा आहे ना कचरा ट्रान्सफर करू आणि घेऊन येऊ. मित्रांनो फायनली ना सगळा कचरा काय ना काळ्या बॅग मध्ये काढलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. दाखवतो. अरे भाई आता आपला ट्रायपॉड पण होता तुम्हाला माहिती. लेजेंडरी ट्रायपॉड. त्याच्यापासून आपण ही जर्नी स्टार्ट केली नाही का सगळी कॉन्टेंट क्रिएशन जर्नी. बिचारा तुटला. आता फेकून द्यावा लागतंय काय. सो सॅड. रेस्ट इन पीस. अजून काय राहिलं हर्षल. अरे धुवायला टाक नाही. त्याला बुरशी लागली बघा. सगळं पांढरं पांढरं झालंय. मित्रांनो फायनली ना सगळं रूम क्लीन झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे बघा सगळा किती कचरा आहे बघा. इकडे सगळी लाईन लागली डायरेक्ट इथपर्यंत मागे सगळी गाड्या. त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये पण तुम्हाला नेऊन दाखवतोय बघा. आतमध्ये काय काय दृश्य आहे बघा सगळी. हे बघा सगळं आहे ना आता सगळं क्लीन केलं. हर्षलने पण गादी वगैरे केली आहे. तर तुम्हाला वाटत असेल एवढा मोठा अँगल का दाखवतो. फॅनला लागायची वरती. फॅट किती वरती बघा लगेच.
तर मित्रांनो तुम्ही वरती पण बघू शकता, इकडे बघा, हे बघा इकडे सगळं आहे ना व्यवस्थित लावलेलं आहे. आता माझी पण इव्हिनिंग ड्युटी आहे, इव्हिनिंग ड्युटीला जायचंय. तर आता मस्त सगळे रूम क्लीन झाले. मी पण आंघोळ करतो. कालचे कपडे मी धुवायला ना बादलीत भिजू घातले होते, पण काय काल टाइम नाही भेटल्यामुळे काल बाहेर गेलो आराईसला. तर तिकडे पण भिजलेले कपडे आहेत, ते पण त्यात धुवायला टाकलेले. तर आता हळूहळू आहे ना आंघोळ करतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर कपडे धुतो आणि मग ड्युटीचाच टाइम होईल, 12:30-1 वाजतील. चला, मस्त वाटलं आज नाही का, सगळी घाण काढली. असं जरा क्लीन राहायला आवडतं रे आपल्याला नाही का. पण आम्हाला क्लीन करायला भाग कोणी पाडलं, बेडबग्स. बेडबग्स भाई, खतरनाक बेडबग्स झाले होते. तुमच्या पण जर रूम मध्ये असेल ना तर कॉन्टॅक्ट साधा. आमच्याकडे एक वर्कर आहे हर्षल नावाचा, तो सगळे रूम वगैरे क्लीन करून देतो. आणि तुम्हाला जर त्याचा नंबर पाहिजे असेल तर मी ना तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुमच्या पण रूम मध्ये बेडबग्स असतील तर तुम्ही अशा प्रकारे ना बेडबग्स वगैरे घालू शकता. तर भाई हे बेडबग्स अशा अशा ठिकाणी चावलेत ना, शेवटी आम्हाला एकच पर्याय उरलाय, तो म्हणजे काय करणार, अजून पण चावते ते कुठं पण. तर लय रक्त पेले रे आमचे, लय रक्त पेले. कधी काळी ना डिमार्ट वरून काजू बदाम आणले होते, ते अजून दगड ते खायला पण टाइम नाही भेटला. हर्षल म्हणतोय तू नसतं ना म्हणू केव्हाच दानके आहे तुझा. तर फायनली मित्रांनो माझ्या आंघोळ वगैरे झाली, कपडे वगैरे धुवून टाकले आणि आता बघू शकता किती भारी वाटते रूम. हे बघा, हे पण आता धुवायला टाकायचे सगळे कपडे लॉन्ड्रीला. इकडे विनोदची गादी बाहेर टाकली, इकडे माझी गादी किती भारी झाली बघा एकदम. आता सगळे ना डिस्टन्स ठेवायचे, तर प्रत्येक आहे ना बेडमध्ये डिस्टन्स ठेवायचंय, कारण भिंतीला खेटून ठेवलं ना. तर मित्रांनो आता इव्हिनिंग ड्युटीवर आलोय आणि दुपारी काय झालं माहिती का, सगळे रूम वगैरे साफ केल्यानंतर आपण इव्हिनिंग ड्युटीला गेलो होतो. पण मला काय शूट करायला जमलं नाही, कारण मोबाईलचं स्टोरेज फुल झालं आणि कालचा ब्लॉग पण एडिट नव्हता केला, त्याच्यामुळे मी दुसरे व्हिडिओ पण डिलीट करू शकत नव्हतो. तर आता सध्या जाऊ द्या, ते मागचं सगळं रूम कशी दिसते पण एकदम क्लीन टायडी, एकदम मस्त. बजरंगबली की जय. तर एकदम फ्रेश वाटतं नाही का आता सध्या तरी. अजून किती दिवस हे फ्रेशपणा टिकून राहतोय काय माहिती. तर आता आणि आज शेवटचा दिवस आहे मला वाटतं श्रावणातला. आज चिकन आहे, मेसला चिकन खाल्लंय. तर याच्यानंतर आता 1-1.5 महिना काय असेल तो श्रावण, तेवढा आपल्याला पाळावा लागणार आहे. तर आणि उद्याचा व्लॉग आहे इंटरेस्टिंग होणार आहे, कारण उद्या आहे ना आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे ना ऑर्गन डोनेशन अवेअरनेसच्या रिलेटेड आता 15 ऑगस्ट पण येतोय ना, तर आपलं रॅली आहे. काय नाव आहे त्याचं, तिरंगा रॅली म्हणून असं काहीतरी त्याचं थंबनेल आहे. तर उद्या आपल्याला जायचंय, 7:30 वाजता जायचंय. तर जाऊया. आपण आपला आजचा व्लॉग इथेच एंड करू. आता मला व्लॉग एडिट करायचा आहे, जेवण वगैरे झाले. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.